सराफांनी आपला हिशोब आठवड्यात सादर करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 69वा स्मृतिदिन यंदा ठाण्यात आणि देना बँकेतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीनगर पोलिसांनी केली अटक। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक हेमंत धनावडे, उपाध्यक्ष ठाणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रदीप सावर्डेकर, उथळसर ब्लॉक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। घरात बँकेची ब्रांच? अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। आमच्या घरात बँक। काहीतरीच काय? खरंच घरात ब्रँच कमाल आहे। आमच्या घरात टीजीएसबीची ब्रँच। आता टीजीएसबीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले टीजीएसबी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, एसएमएस आणि आरटीजीएस एनईएफटी सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। 37 लाखाच्या जकात चोरी प्रकरणी राजावत ज्वेलर्स दुकानावर कारवाई करण्यास गेलेल्या ठाणे महानगरपालिका दक्षता विभाग अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेपानंतर माघार घ्यावी लागली। त्यावर सोमवारी महापौरांच्या दालनात झालेल्या चर्चेत ठाणे महानगरपालिका आयुक्त आरे राजीव ठाम राहिल्याने अखेर सराफांना आपला लेखाजोखा आठवड्यात सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त आरे राजीव आदीसह ठाणे चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मुकेश सावला आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी असोसिएशनच्या वतीनं महापालिकेने बजावलेल्या नोटिसा चुकीच्या असल्याचे सांगण्यात आले। अखेर महापालिकेने जर चुकीच्या नोटिसा बजावल्या असतील तर ज्वेलर्सवाल्यांनी एक आठवड्यात या संदर्भात कागदपत्रे सादर करावी असे मत आयुक्त आरे राजीव यांनी व्यक्त केले आहे। यावर ज्वेलर्सवाल्यांनी कागदपत्रे सादर केली जातील असं मान्य केलं आहे। विहंग ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आयोजित शिवगौरव पुरस्कारासाठी उद्योग क्षेत्रातील यशस्वी 12 उद्योजकांच्या नावाची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे। संगीत सूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 69वा स्मृतिदिन 24 एप्रिल रोजी संपन्न होत आहे। माईंच्या इच्छेनुसार 1943 सालापासून लता मंगेशकर दीनानाथांच्या स्मृतीला प्रत्येक 24 एप्रिलला उजाळा देत आले आहेत। याही वर्षी ठाण्यात पार पडणाऱ्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कलाकार, संस्था यांना लता दिदींच्या शुभ हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। येत्या 24 एप्रिल रोजी सेंट्रल मैदानात संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ करतील। तसेच या कार्यक्रमात उद्योग क्षेत्र जगतातील मराठी चेहऱ्यांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असं सरनाईक यांनी सांगितले। श्रीनगर येथील देना बँकेतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वडापाव विक्रेत्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे। अनंत माझी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो किसननगर येथे राहतो। श्रीनगर येथे देना बँकेच्या परिसरात अनंत गेली अनेक वर्षे वडापाव विक्रीचा व्यवसाय करत आहे। 26 ते 28 मार्च दरम्यान श्रीनगर येथील देना बँकेचे एटीएम सेवा देणारे मशीन फोडण्याचा प्रयत्न करत असताना बँकेतील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याने आनंद याला एटीएम मशीन फोडताना टिपलं। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या छायाचित्रावरून आनंद याला अटक केली आहे। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात ठाणेकरांना महापालिकेचा दिलासा, आठवड्याऐवजी 15 एकदा पाणी कपात। सुती कपड्यांच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण असलेल्या कॉटन किंगची रॉयल ही विशेष श्रेणीतील नवी आवृत्ती बाजारात आणि ढोकाळी येथील दुर्गा एकविरा माता मंदिराचा 3रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक हेमंत धनावडे, उपाध्यक्ष ठाणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रदीप सावर्डेकर, उथळसर ब्लॉक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष।
प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. उन्हाळ्याची झळ दिवसेंदिवस वाढत असताना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी पाणी कपात निम्म्यावर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. स्ट्रेम प्राधिकरणाकडून पालिकेला होणारा पाणी पुरवठ्यातील कपात 14%वरून 60%वर आणण्यात आल्यामुळे पालिका हद्दीत यापुढे आठवड्याऐवजी 15 दिवसांनी येणाऱ्या बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मात्र शटडाऊनच्या वेळेतही या दरम्यान पालिका स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू ठेवणार आहे. 13 एप्रिल रोजी सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उतळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, रेती बंदर आणि मुंब्रा या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत 1 ते 2 दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिका प्रशासनाने सांगितलंय. सुती कपड्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण असलेल्या कॉटन किंगने रॉयल या आपल्या विशेष श्रेणीची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. दर्जेदार कपड्यांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी रॉयल 20 पेक्षा अधिक विविध रूपात उपलब्ध आहे. हा उच्च श्रेणीचा वापर करताना फील, फॉल आणि फिनिशिंगचा उत्तम प्रत्यय ग्राहकांना येईल. गतवर्षी मर्यादित स्वरूपात आलेल्या या श्रेणीला ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन यामध्ये यान डाईट टायझर्स आणि कॉटन लिनेन शर्ट्सच्या अत्यंत आकर्षक व्हरायटीचा समावेश आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॉटन किंगचे मालक श्री प्रदीप मराठे यांनी रॉयल ही श्रेणी उत्तर प्रतीची कॉटन आणि लिनेन या नैसर्गिक वस्त्राच्या अनोख्या मिलापातून साकारण्यात आली असे सांगितले. त्यामुळे अतिनील किरणांपासून संरक्षण तर मिळेलच, तसेच आसपासचे हवामान लक्षात घेता ही श्रेणी विशेष उपयुक्त ठरते असेही त्यांनी नमूद केलं. ब्रँड अँबॅसेडर म्हणून उपस्थित असलेले समीर धर्माधिकारी यांनी व्यक्तिमत्वाचा रुबाब येण्यासाठी वस्त्रपावरणाची निवड विशेष महत्त्वाची आहे असं सांगितलं. ठाण्यातील ढोकाळी येथील दुर्गा एकविरा माता मंदिराचा 3रा वर्धापन दिन सोहळा 11 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय परिसरात संपन्न झाला. या सोहळ्याच्या प्रित्यर्थ एकविरा मातेची भव्य पालखी मिरवणूक सायंकाळी 5 वाजता ढोकाळी परिसरातून काढण्यात आली होती. या मिरवणुकीत परिसरातील भाविक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन ढोकाळी उत्कृष्ट मित्र मंडळ आणि एकविरा माता प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं. या मंगलमय उत्साही वातावरणात असंख्य भाविकांनी दर्शनाचा आणि महाभंडाराचा लाभ घेतला. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी एकविरा मंदिराचे प्रल्हाद पाटील आणि रमाकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात रामचंद्रनगर येथे साईनाथ मंदिर सेवाभावी मंडळाच्या वतीनं श्री रामनवमी उत्सव आणि श्री साईबाबा पालखी सोहळा उत्साहात संपन्न आणि वागळे स्टेटमध्ये नवकुंडी अष्टमी महायज्ञाचं आयोजन. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक हेमंत धनावडे, उपाध्यक्ष ठाणे शहर राष्ट्रवादी. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष निरंजन डावकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रदीप सावर्डेकर, उथळसर ब्लॉक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्री साईनाथ मंदिर सेवाभावी मंडळाच्या वतीनं मंगळवारी श्री रामनवमी उत्सव आणि श्री साईबाबा पालखी सोहळा वैतीवाडी रामचंद्रनगर नंबर 3 येथे आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी श्रीमंत
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 5 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान वैतीवाडी रामचंद्र नगर येथील साई मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. मंगळवारी रामनवमी दिवशी दुपारी 12 वाजता साई मंदिरात रामजन्म उत्सव साजरा करण्यात आला. श्री साईनाथ मंदिर सेवाभावी मंडळातर्फे संध्याकाळी साईबाबा पालखीची मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ठाणे शहर प्रमुख रमेश वैती यांनी सहपत्नी साईबाबा पालखीची विधिवत पूजा करून वैतीवाडी रामचंद्र नगर येथून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत आमदार ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे आणि महापौर अशोक वैती यांची प्रमुख उपस्थिती होती. या मिरवणुकीत स्थानिक नगरसेविका योगिता पाटील, जयेश वैती आणि असंख्य साई भक्त आपल्या कुटुंबासमेत सहभागी झाले होते. जनकल्याण आणि विश्वशांतीसाठी नगरसेवक रवींद्र फाटक यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं वागळे स्टेट येथे नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचं आयोजन केलं आहे. 6 एप्रिल रोजी सुरू झालेला हा महायज्ञ 16 एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे. अयोध्या येथील संत श्री बृजभूषण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या महायज्ञासाठी किसननगर नंबर 1 येथील मैदानात प्रधान कुंड, योनी कुंड, अर्धवृत्त कुंड, त्रिकोण कुंड, वृत्त कुंड, विषम पडस कुंड हे हवन कुंड निर्माण करण्यात आले. महायज्ञ प्रसंगी रवींद्र फाटक आणि जयश्री फाटक यांच्या हस्ते अंबे मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. मंगळवारी खासदार संजीव नाईक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. दररोज शेकडो भाविक या महायज्ञात सहभागी होत असून मनोकामना पूर्ण होण्यासाठी 108 फेऱ्या मारणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. प्रसाद ले रही, ऐसा क्यों कंजूसी कर रहे हैं? अपने लाल को यहाँ तक नहीं, आज जो मेन केंद्र का सिंहासन है ऐसे सिंहासन पर मां बैठाए ताकि हमारा देश ऐसे लोग ये कहां से कहां सुबह से कई जगह से उद्घाटन करके सेवा करके आए होंगे. 22वां देखिए जी श्री संजू साहब जी 2 शब्द भक्तों को आह्वान करेंगे. जय माता दी. संकल्प प्रतिष्ठान नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ संत श्री बृजभूषण बापू जी के माध्यम से और हमारे मित्र आपके सभी के लाडले रविंद्र जी फाटक जी इनके माध्यम से होता है. यानी जी ये बहुत ही सौभाग्य की बात होती है कि ये सेवा सबके पास भगवान और या देवी जाती नहीं है. इसके लिए तकदीर लगता है और ये तकदीर ये लकीर. ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सराफांनी आपला विशोब आठवड्याभरात सादर करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 69वा स्मृतिदिन यंदा ठाण्यात आणि देना बँकेतील ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीनगर पोलिसांनी केली अटक. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसननगर नंबर 1, वागळे स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर ह्या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.